विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथे नववर्षानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता भाविकांनी रांगा लावल्या। संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक शेगावमध्ये दाखल झाले। सकाळपासूनच लांबच्या लांब रांगा श्रींच्या दर्शनाकरता दिसून येत होत्या। विशेष म्हणजे या नववर्षाकरता मंदिर प्रशासनातील सेवाधारी मंडळी मंदिर विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली ही सज्ज होते। भाविकांसाठी दर्शनाकरता व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलं। बुधवारी सकाळी आढावा घेतला असता जवळपास तब्बल 2 तासानंतर भुयारातील श्रींचं भाविकांना दर्शन होत होतं। यावेळी भाविक गणगण गणात बोतेचा जप करत होते। गण जावा रागाचा रस करुणी प्यावा, करी भक्तीचा घेऊनी प्याला, मधुर स्वरांनी गजानन बोला। ठाई प्रभूच्या विश्वचरित्र जलनाल्याचे होई पवित्र, पंचभूतातील अग्नितत्व चिलम पेटली गुरुचे सत्व, मदमाशांचे तनुवर काटे अंगारही बहु शीतल वाटे, चरण लागले पुण्यभूमीला तीर्थस्वरूप या शेगावाला, गरुड खांबतो उंच सोन्याचा औदुंबर हिरव्या फांदीचा, जय 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 हो बाबा गजानन पायरी पासी लागू दे। नववर्षानिमित्त लाखो भाविक शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन बारीमध्ये उभे राहून दर्शन घेताना आढळले। एकंदरीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी 24 तास मंदिर परिसरात भक्तांची संख्या वाढतच होती। त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी दर्शनासाठी तसंच मंदिर प्रवेश व बहिर्गमनासाठी स्वतंत्र मार्गांची व्यवस्थाही करण्यात आली। पोलीस प्रशासनाच्या वतीने दिवसभर चोख बंदोबस्त राखण्यात आला। याचा थेट आढावा घेतला आहे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी शेगाव येथून। नवीन वर्षाची सुरुवात, नवीन सूर्याची नवीन किरण, पहिल्या किरणाला येथे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक येत असतात। आणि आज आपल्यासाठी आम्ही विशेष घेऊन आलेलो आहे, ज्यांनी गजानन महाराजांची चालीसा लिहिलेली असे महादेवजी बगाडे आमच्या सोबत आहेत। आपण त्यांना काही प्रश्न विचारू की त्यांना अशी काय प्रेरणा आली की त्यांनी महाराजांची ही चालीसा लिहिलेली आहे। गजानन महाराज यांच्याबद्दल काय सांगायचं, जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे। आणि गजानन महाराजां फक्तच एक जे आपण भावनिक रूपाने चमत्कार म्हणतो, याही पलीकडे मला काही चमत्कार दिसलेत। आपण स्वतः बनवलेले चमत्कार आणि तात्विकदृष्ट्या जे चमत्कार असतात त्यावर माझा विश्वास आहे आणि ते चमत्कार मला घडून आलेत। आता गजानन महाराजांनी रेल्वेचे इंजन बंद पाडलं, हा वस्तुस्थिती एक चमत्कार आहे, हा कोणी टाळू शकत नाही। भावनिक चमत्कारापेक्षा असे चमत्कार किंवा महाराजांची जी शिकवण आहे हे शास्त्रीयदृष्ट्या खूप वेगळी आहे। त्याच्यातून जर काढलं महाराजांचे जे काही आतापर्यंतचे कार्य आहेत किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांच्या हातून घडलेलं आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या एवढ्या शास्त्रशुद्ध आहेत की त्याचा एक नवीन गजानन चरित्र तयार होऊ शकते। आणि जो गजानन महाराजांना भावनिकदृष्ट्या मानतो किंवा मानत नाही, जो शास्त्रीय दृष्टिकोनातून मानतो, तो सुद्धा गजानन महाराजांच्या दरबारी येऊ शकतो। अशा काही गोष्टी गजानन महाराजांच्या या कार्यामध्ये किंवा त्यांच्या जे भक्तांना काही त्यांनी उपदेश दिले याच्यामध्ये दडलेले आहे। म्हणूनच मला गजानन महाराजांवर एक अभंग गाणे गजाननाचे म्हणून मी एक छोटा पुस्तिका लिहिलेली आहे।